लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सातपूर गोळीबारातील मुख्य आरोपी भूषण लोंढे व प्रिन्स सिंग नेपाळ बॉर्डरवरून अटक। नाशिक पोलिसांची थरारक कारवाई। बातमी नाशिक येथून। नाशिकच्या सातपूर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या लोंढे टोळीचा म्होरक्या भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यांना नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने नेपाळ सीमेजवळून अटक केली असून आज 5 डिसेंबर 2025 रोजी दोघांनाही नाशिकमध्ये दाखल करण्यात आले आहे। गेल्या महिन्यात सातपूर पोलीस ठाण्यात मोका अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल झाल्यापासून ही टोळी अंडरग्राऊंड झाली होती। त्यानंतर आरोपींच्या शोधात नाशिक पोलिसांनी चोख आणि तगडी मोहीम राबवली। भूषण लोंढे पोलिसांपासून बचाव करण्यासाठी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात प्रिन्स सिंग या खोट्या नावाने राहत होता। पोलिसांची चाहूल लागताच पळण्यासाठी त्याने जवळपास 34 फूट उंचीवरून उडी मारली, मात्र या उडीतच त्याचा पाय फ्रॅक्चर झाला। जखमी अवस्थेतही त्याने साथीदारांसोबत पळ काढला होता। दोघेही नाव बदलून नेपाळमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली। यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे पथक कोटपुतली राजस्थान मार्गे थेट नेपाळ सीमेवर रवाना झाले। सलग दिवस-रात्र प्रवास, तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक माहितीच्या आधारे महाराजगंजजवळील कोल्हई गावात दोघांचा ठाव ठिकाणा मिळाला। अखेर पोलिसांनी वेढा घालून भूषण लोंढे व प्रिन्स सिंग यांना जेरबंद केले आणि तात्काळ नाशिककडे रवाना झाले। नेपाळमध्ये पळून जाऊन आरामात आयुष्य जगण्याचे दोघांचे स्वप्न नाशिक पोलिसांनी धुळीस मिळवले। या मोहिमेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग सचिन वारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस निरीक्षक सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, पोलीस हवालदार महेश खांडबहाले तसेच तांत्रिक विश्लेषण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। सेकंड फ्लोअरवर जाऊन जंप केलं होतं, टेरेसवर जाऊन जंप केलं होतं। त्याच्यात राहुल गायकवाड जो आहे, ज्याला यापूर्वी 20 दिवसापूर्वी अटक करण्यात आलेली आहे, त्याचा देखील पाय टिबिया फिबुला, त्याचा पायाचे दोन्ही पाय हाडं फ्रॅक्चर झाली होती। त्यासोबत आपण एक अजून VC म्हणून वेदांत चाळगे याच गुन्ह्यातला आरोपी, अशा 2 आरोपी आपण त्यावेळेस अटक केली होती आणि बाकीच्या प्रोसिजर करून त्यांना इथं आणलं होतं। आणि त्यावेळेस भूषण लोंढे व प्रिन्स हे त्यावेळेस पळून जाण्यात सक्सेस झाले होते। त्यानंतर इथं येऊन परत त्याच गोष्टीचा मागोवा घेत, टेक्निकल ॲनालिसिस करत आणि इतर मानवी कौशल्याचा वापर करत ते राजस्थान, हरियाणा, UP या प्रदेशामध्ये फिरत असल्याची आम्हाला माहिती मिळत होती। परत आमची टीम संघटित करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनावर सूचनाखाली आम्ही परत राजस्थान येथे गेलो। राजस्थानच्या कोटपुतली भागातून त्यांचं काही दिवस वास्तव्य असतं ते समजलं होतं। तिथून आम्हाला परत गोपनीय माहिती मिळाली की ते तिथून नेपाळ बाउंड्रीकडे पळालेले आहेत आणि एकाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे। म्हणून आम्ही नेपाळ बाउंड्रीकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सूचनाखाली रवाना झालो। तिकडे गेल्यानंतर जशी माहिती मिळत गेली ती माहिती एक्झिक्यूट करत एका हॉस्पिटलमध्ये वेलनेस केअर सर्जिकल सेंटर नावाचं हॉस्पिटल आहे, त्या महाराष्ट्र नावातील जिल्ह्यात कोल्हई भागामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होता। वेल प्लॅन करून त्याला तिथं ताब्यात घेण्यात आलं। तर दोघी पायाला तिथं प्लास्टर होतं। डॉक्टरांकडून चर्चा करून त्याच्या एका पायावर सर्जरी झाल्याचं समजलं आणि दुसऱ्या पायाला प्लास्टर होतं। त्याचा साथीदार जो आहे तो त्याच भागात, त्याच हॉस्पिटलच्या बाजूला वास्तव्यास होता, प्रिन्स। तर त्याला देखील पोलिसांच्या मदतीने आम्ही ताब्यात घेतलेला आहे। औरंगाबाद प्रकरणामध्ये गोळीबार प्रकरणी एक गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये निष्पन्न झालं होतं की गुन्ह्यातील मुख्य आरोपी जो आहे तो भूषण लोंढे आहे आणि त्याचा साथीदार प्रिन्स, हे दोघेजण बऱ्याच दिवसापासून फरार होते। या आरोपींच्या शोधासाठी खूप प्रयत्न करण्यात येत होता, परंतु आरोपी सारखे बाहेर जाण्यामध्ये यशस्वी होत होते। पोलीस आयुक्त सरांनी आमच्या गुन्हे शाखेवर जो विश्वास ठेवला होता की औरंगाबादचे जे गुन्हेगार फरार आहेत त्यांना पकडण्यासाठी, त्यात आमचे माननीय DCP सर, ACP सर, माननीय आमचे प्रभारी अधिकारी सर यांनी सर्वांनी त्या आरोपी अटक करण्यासाठी योग्यरित्या प्लॅन तयार केला। त्यात आम्ही तिथे जाऊन एक्झिक्यूट केला आणि आम्ही शेवटी टार्गेट अचीव केलं। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now
and press the bell icon. Never miss an update.